ऐका, भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये जगदंबेचा गोंधळ चालतो. वर्षभरामध्ये साधू संत सांगतात 3 नवरात्र येतात वर्षभरामध्ये. चैत्र शुद्ध प्रतिपदा ते चैत्र शुद्ध नवमी हा पहिला नवरात्र. या नवरात्रानंतर येते चैत्री पौर्णिमा. हनुमानजी आहेत ना आपल्या समोर, यांचा जन्म त्या दिवशी झालेला. तर चैत्री पौर्णिमा येते पहिला नवरात्र. त्या चैत्र महिन्यामध्ये येणाऱ्या नवरात्राला वासंतिक नवरात्र म्हणतात. म्हणजे वसंत ऋतू असतो त्यावेळेला वासंतिक नवरात्र. दुसरा नवरात्र आहे आश्विन शुद्ध प्रतिपदा ते आश्विन शुद्ध नवमी आणि त्याच्यानंतर येते कोजागिरी पौर्णिमा. या नवरात्राला शारदीय नवरात्र म्हणतात. का तर शरद महिना, शरद पौर्णिमा तिलाच कोजागिरी पौर्णिमा म्हणतात. नंतर मार्गशीर्ष प्रतिपदेपासून तिसरा नवरात्र मार्गशीर्ष प्रतिपदा ते मार्गशीर्ष नवमी, त्याच्यानंतर ते दत्त जयंती दत्त पौर्णिमा. आणि बोलणं ऐका, या मार्गशीर्ष महिन्यातल्या त्या काळामध्ये चंपाषष्ठी, त्याला सट म्हणतो आपण, सट ग्रामीण भागात. तर सटीचा उत्सव येतो, चंपाषष्ठीचा काळ येतो. तर त्या नवरात्राला शाकंभरी नवरात्र म्हणतात. हे नवरात्राचे 3 प्रकार आहेत साधू संतांनी सांगितलेले. तसं ग्रंथामध्ये 4 नवरात्र सांगितलेले आहेत, पण साधू संतांनी जे सांगितलेले आहे त्याला मान्यता देऊन चालण्याची आपली पद्धत आहे. तर त्याच्यामध्ये हा अश्विन मधला शारदीय नवरात्र महोत्सव हा भारताच्या कानाकोपऱ्यात साजरा करतात. आजचा दिवस अष्टमीचा फार मोलाचा आणि फार महत्त्वाचा. आज होम हवन मंत्र उच्चार, आज दुर्गा सप्तशतीचा पाठ, जे जमेल ते दुर्गाष्टक हे सगळं गावं, आई भगवतीची स्तुती करावी, उपवास पारणं करावं. आणि उद्या उपवास विसर्जनाचे दिवस आहे किंवा ती वेळ आहे. अशा पद्धतीनं हा शारदीय नवरात्र महोत्सव पूर्ण भारत देशामध्ये साजरा करण्याची पद्धत आहे. आई जगदंबा आपल्या सगळ्यांच्या सोबत आहे. ती आपल्या श्वासामध्ये भरलेली, ती कानात बसलेली आहे, ती डोळ्यांची शक्ती आहे, ती वाणीची शक्ती आहे, ती हातापायामध्ये आहे. आपल्या प्रत्येक इंद्रियामध्ये शक्ती बसलेली. शक्ती म्हणजे कोण? ती जगदंबा. ती जगदंबा आपल्या पूर्ण शरीरामध्ये आहे, म्हणूनच आपण सगळी कामं करू शकतो. मला सांगा, ज्या दिवशी आपल्यातली शक्ती निघून जाईल त्यावेळेला आपली जागा माणसात असेल का? साधा पॅरालिसिस मारू द्या, एका रूम मध्ये टाकून देतात. पॅरालिसिस पूर्ण कंप्लीट शक्ती गेलेली नाहीये, पण हातापायांचं चलन वलन बोलणं बंद पडलं, काय अवस्था होते माणसाची. मग आपल्याला बोलवणारी, आपल्याला ऐकायला देणारी, आपल्याला पाहायला लावणारी, पूर्ण शरीराद्वारे आपल्या करणं सत्कर्म करून घेणारी किंवा आपल्या अंगामध्ये ऊर्जा निर्माण करणारी कोण आहे? तर हीच माय जगदंबा भवानी आहे माझ्या ताई दादांनो. फक्त तिची शक्ती जाणून घ्या. ती प्रत्येकामध्ये संचारलेली आहे. आमच्या महिला माता वर्गामध्ये तर ती विशेष आहे. जेव्हा स्त्री शक्ती स्वतःला ओळखते तेव्हा तिचं एक वेगळं रूप समाजासमोर येतं. माझं बोलणं सोपं करून सांगते मी तुम्हाला. जेव्हा स्त्री शक्ती हातामध्ये पुस्तक घेते ना, तेव्हा तीच तर शारदा असते. आमच्या महिला जेव्हा हातात पुस्तक घेतात तेव्हा त्याच तर शारदा असतात, त्याच तर सरस्वती असतात. जेव्हा आमच्या महिला घरातल्या लोकांना सुंदर पक्वान्न करून खाऊ घालतात तेव्हा त्या घरची अन्नपूर्णा तुम्हीच तर असतात. घरातलं जर कोणी आजारी पडलं तर रात्रभर मिठाच्या पट्ट्या कपाळावर लावताना त्या घरची रेणुका तुम्हीच असतात. आपला मोठा देवीचं रूप म्हणजे हे रेणुकेचं रूप आहे. रेणुका कुणाला म्हणतात? जी रोगराई घालवते तिचं नाव रेणुका आहे. आपला आजार पण संपवणारी. आजही मोहट्याला जा किंवा माहूरगडला जा, जिथे रेणुकेचं ठाणं आहे, त्या देवीला आवर्जून खरूज नाईटे वाहिले जातात. का? तर ती रोगराई चट्टेफट्टे घालवणारी आहे. विठ्ठल 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 धामोरी गावचे सरपंच की जे इथे राहतात या बजाजनगरमध्ये, असे आमचे गोरख भाऊ शेळके आणि माझ्या सगळ्या विद्यार्थिनी. आपल्याकडे मराठवाड्यातली पहिली मुलींची वारकरी शिक्षण संस्था आहे. त्या संस्थेमध्ये 250 मुली कीर्तनाचा अभ्यास करतात. त्यातलं काही ठराविक मुली मी माझ्यासोबत कथेसाठी घेऊन आलेल्या आहे.
350 आकडा लहान नाही बरं, त्यांना सांभाळणं सुद्धा सोपं नाही, फार कठीण आहे. विठ्ठल 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 घरातल्या लोकांच्या आजाराची काळजी घेताना त्या घरातली रेणुका तुम्हीच असता. घरावर जर एखादं संकट आलं तर सगळ्यात पुढे सिंहाचं काळीज घेऊन जेव्हा तुम्ही जाता ना, तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. आणि राशीचं माप ओलांडून जेव्हा ग्रह प्रवेश करता सासरवाडीमध्ये, तेव्हा त्या घरची लक्ष्मी तुम्हीच असता. स्त्रीमध्ये शक्ती संचारलेली आहे, तिनं फक्त स्वतःला ओळखावं. माझं बोलणं समजतंय ना तुम्हाला? व्यवस्थित ऐकायला येतंय ना? ऐका. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर 350 वर्षापूर्वी या महाराष्ट्रावर जे गुलामगिरीचं सावट होतं ना, त्या गुलामगिरीच्या सावटाला संपवणारा पुत्र त्या मातेनं या मातीला दिला. त्या मातेचं नाव आहे राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ. की त्या जिजाऊच्या नातवाचं नाव या शहराला आहे छत्रपती संभाजीनगर. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर या मातीला प्रति सूर्य दिला. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर शिक्षणाची गंगा तुमच्या माझ्यासाठी खुली केली. ती स्त्री शक्ती म्हणजे सावित्रीबाई फुले. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं आणि इंग्रजांच्या सोबत शेवटच्या श्वासापर्यंत लढत राहिली. एकच तिचा नारा होता, मेरी झाशी नाही दूंगी. ती झाशीची राणी आज अजर अमर झाली. त्या स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. डोक्यावरचं सासऱ्याचं छत्र संपलं, कपाळावरचं कुंकू पुसल्या गेलं, काळजाचा तुकडा मातीच्या आड गेला, होता जावाई आधार तो सुद्धा संपला. पण खचली नाही, डगमगली नाही. हातामध्ये शिवलिंग घेतलं, शिवपिंडीला हातामध्ये ठेवून रात्रंदिवस जनतेची सेवा करत राहिली. आज तीच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अजर अमर झाली. ती स्त्री शक्तीच आहे ना, या स्त्रियाच आहेत. पण यांनी स्वतःला ओळखलं आणि समाजामध्ये अजर अमर झाल्या. तसं आपणही स्वतःला ओळखा. आपल्यामध्ये सुद्धा प्रचंड शक्ती आहे. आपलं जीवन फक्त चूल आणि मूल इथपर्यंत मर्यादित नाही. आपलं जीवन सखूबाई आली का आणि गंगूबाई गेली का एवढ्यासाठी आपलं जीवन नाही. हिची सून आली का आणि सासूला काय झालं याच्यासाठी गप्पा गोष्टी करण्यासाठी जीवन नाही. माझ्या स्त्री शक्तीच्या हातामध्ये फार मोठी ताकद आहे. या भारत देशाचा कणा आहे तरुण आणि राष्ट्राचा कणा घडवण्याची ताकद माझ्या स्त्री वर्गामध्ये आहे. फक्त त्यांनी स्वतःला ओळखावं. स्वतःला ओळखा आणि या शब्दाला अंतःकरणामध्ये ठेवा. कुणासोबत भांडण करायला आणि याची त्याची लावालावी करायला, याच्या त्याची निंदा करायला आपलं जीवन नाहीये. या मातीमध्ये खूप काही मोठा स्वर्ग उभा करण्यासाठी आपलं जीवन आपल्याला मिळालेलं आहे. धार्मिकता जपून ठेवण्यासाठी, परंपरा टिकवण्यासाठी, संस्कृती जपण्यासाठी आणि नवीन या मातीला, या राष्ट्राला युगपुरुष देण्यासाठी आपलं जीवन आहे. माझ्या ताईंनो, आपलं जीवन फक्त मेकअप करणं, सुंदर भारी साड्या घालणं त्याच्यासाठी नाही बरं का, आणि चमचमीत खाणं त्याच्यासाठी जीवन नाही. आपलं जीवन मोठं कार्य करण्यासाठी, क्रांती करण्यासाठी आणि या मातीला युगपुरुष देण्यासाठी. माझं बोलणं लक्षात घ्या. एका मातेनं, एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती मातीला क्रांतिकारक देते. एका स्त्रीनं जर ठरवलं ना तर ती या मातीला क्रांतिकारक देते. तिनं जर ठरवलं तर या मातीला संत देते. सद्गुरू भगवान बाबा, सद्गुरू वामन भाऊ, सद्गुरू नारायण बाबा, सद्गुरू खंडो बाबा हे कोण आहेत? हे संत आहेत. कोणी दिले हे संत? एका मातेनंच दिलेले आहेत. एका आईनं जर ठरवलं, एका स्त्री शक्तीनं ठरवलं तर ती मातीला संत देते, ती मातीला क्रांतिकारक देते, डबल नाही. एका स्त्रीनं जर ठरवलं तर ती या मातीला देव सुद्धा देते. एवढी मोठी ताकद माझ्या माता वर्गाची, माझ्या स्त्री वर्गाची. तिनं फक्त स्वतःला ओळखावं. भारत नारी की शक्ती महान, भारत नारी की शक्ती महान, मान मान मान. हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, जिसे हार गए भगवान, हार गए भगवान. ब्रह्मा हारे, विष्णु हारे, ब्रह्मा हारे, विष्णु
जिसे आज गए भगवान, जिसे आज गए भगवान, जिसे आज गए भगवान, जिसे माझ्या स्त्री शक्तीची ताकद फार मोठी. भारत नारी की शक्ती महान, हार गए भगवान. माझं बोलणं समजून घ्या माझ्या ताई दादांनो. या स्त्री शक्तीचा गौरव वर्षभरातून या नवरात्रामध्ये विशेषत्वानं करतात. मग ती मातृशक्ती लक्षात घ्या. या विश्वभरातली प्रत्येक स्त्री ही माँ भगवतीचं रूप आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे पण अनंत कालाची माता आहे. स्त्री ही क्षणाची पत्नी आहे पण अनंत कालाची माता आहे. ते आपले तिचं सामर्थ्य तिचं महिमान खूप मोठं आहे, खूप मोठं आहे. पण अशा या मातृशक्तीला आता लक्षात घ्या ना. नेहमीच एक गोष्ट मी सांगते,